Good morning all. In this lecture we will start our next problem based on comparative income statement from vertical. Okay, so see this problem बघा काय सांगितलेलं आहे. Following are the trading and profit and loss account of Paramita Limited for the year ended on 31st March 2013 and 2014. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे आणि त्यामध्ये दोन कॉलम दिलेले आहेत 2013 2014. बॅलन्स बघा. ओपनिंग स्टॉक आहे, परचेस आहेत, वेजेस, देन क्रेडिट साईडला आहे सेल्स अँड क्लोजिंग स्टॉक. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिलेले आहेत ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस अँड फिनान्शियल एक्सपेन्सेस. ओके, आणि प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे, प्रिपेअर अ कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट फ्रॉम दी अबाव इन व्हर्टिकल फॉर्म. ओके, व्हर्टिकल फॉर्ममध्ये आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो सॉल्व करायला घेऊया आपण. ड्रॉ करा फॉर्मॅट. परमिता लिमिटेड comparative income statement statements in vertical form. ओके, फर्स्ट कॉलम येईल पर्टिक्युलर्स. सेकंड जे इयर दिलेले आहेत ते मेन्शन करा. फर्स्ट आहे 2013, सेकंड आहे 2014. थर्ड कॉलम मध्ये आपण काय मेन्शन करतो, ॲब्सोल्यूट अमाउंट डिक्रीज ऑब्लिक इनक्रीज. ओके, आणि लास्ट कॉलम मध्ये आपण मेन्शन करतो पर्सेंटेज अमाउंट डिक्रीज ऑब्लिक इनक्रीज. ओके, फॉर्मॅट ड्रॉ करून झाला सगळ्यांचा. ओके, सॉल्व करायला स्टार्ट करा. फर्स्ट हेडिंग असेल ॲज पर दी प्रॉब्लेम. फर्स्ट आपण काय घेतो, सेल्स. ओके, सेल्सची अमाऊंट किती दिलेली आहे बघा. फर्स्ट कॉलम आहे 11 लाख. फर्स्ट कॉलम 11 लाख अँड सेकंड कॉलम दॅट मीन्स 2014 ची अमाऊंट आहे 12 लाख. थर्ड कॉलम मध्ये आपण काय करतो, अमाऊंट इन्क्रीज झालेली आहे की डिक्रीज झालेली आहे. ओके, सो अमाऊंट काय दिसते इथे 1 लाखने इन्क्रीज झालेली आहे. सो मेन्शन करा 1 लाख रुपीज. पर्सेंटेज कसं फाइंड आउट करतो आपण, 1 लाख डिवायडेड बाय 11 लाख इंटू 100. कॅल्क्युलेट करून बघा किती येतील. फर्स्ट येणार आहे पर्सेंटेज 9.09%. ओके, फर्स्ट स्टेप क्लिअर झाली. गुड. सेकंड, लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे आयटम. फर्स्ट आहे ओपनिंग स्टॉक, देन सेकंड आहे परचेसेस, देन नेक्स्ट आहे वेजेस. वन बाय वन आधी मेन्शन करून घ्या. ओपनिंग स्टॉक, परचेसेस अँड वेजेस. अमाऊंट पुटअप करा. ओपनिंग स्टॉक फर्स्ट इयर अमाऊंट आहे 3,50,000. सेकंड इयर अमाऊंट आहे 2 लाख. सो आता इथे ओपनिंग स्टॉक काय दिसतोय हो, तर काय झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे. कितीने डिक्रीज झालेला आहे, 1,50,000 ने. दॅट्स वाय आपण काय करणार आहोत, तो निगेटिव्ह साइन मध्ये मेन्शन करणार आहोत. सो ब्रॅकेटमध्ये मेन्शन करा 1,50,000 ने तो डिक्रीज झालेला आहे.
पर्सेंटेज फाइंड आउट करा. 1,50,000 डिवायडेड बाय 3,50,000 इंटू 100. सो पर्सेंटेज सुद्धा तुमचं निगेटिव्ह फॉर्ममध्ये येईल 42.86%. ओके. नेक्स्ट परचेसची अमाऊंट काय दिलेली आहे. फर्स्ट कॉलम आहे 7 लाख परचेसेस. देन सेकंड इयरचे परचेसेस आहेत 9 लाख. परचेसेस काय झालेले आहेत. लास्ट इयरच्या कम्पेअरमध्ये करंट इयरचे परचेसेस हे इन्क्रीज झालेले आहेत. कितीने इन्क्रीज झाले आहेत. 2 लाखने इन्क्रीज झालेले आहेत. ओके. सो 2 लाख आपण थर्ड कॉलममध्ये मेन्शन केले. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. 2 लाख डिवायडेड बाय 7 लाख इंटू 100. सो 28.57%. ओके. देन वेजेस बघा किती दिलेले आहेत. फर्स्ट कॉलम वेजेस आहेत 50,000. सेकंड इयरचे वेजेस आहेत 1 लाख. वेजेस सुद्धा काय झालेले आहेत तर इन्क्रीज झालेले आहेत. वेजेस कितीने इन्क्रीज झालेले आहेत. 50,000 ने इन्क्रीज झालेले आहेत. ओके. देन पर्सेंटेज फाइंड आउट करा. 50,000 डिवायडेड बाय 50,000 इंटू 100 म्हणजेच पर्सेंटेज येतील तुमचे 100%. ओके. देन लेस क्लोजिंग स्टॉक. लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट बघा. फर्स्ट इयरची अमाऊंट आहे 2 लाख. देन सेकंड इयर क्लोजिंग स्टॉक आहे 3 लाख. क्लोजिंग स्टॉक काय झालेला आहे 1 लाखने इन्क्रीज झालेला आहे. सो इथे मेन्शन करा 1 लाख. पर्सेंटेज 1 लाख डिवायडेड बाय 2 लाख इंटू 100. सो पर्सेंटेज येतील 50%. क्लिअर. ओके. देन आता आपल्याला काय करायचं इथे पुढे नेक्स्ट स्टेपमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे बघा. 3,50,000 प्लस 7 लाख प्लस 50,000 याच्या आधी प्लस करा आणि त्यामधून मग क्लोजिंग स्टॉक काय करा तर मायनस करा. किती येतील मग. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येईल फर्स्ट इयरचा 9 लाख. देन सेकंड इयरचा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येईल 2 लाख प्लस 9 लाख प्लस 1 लाख मायनस 3 लाख. ओके. सो नेक्स्ट इयरचा सुद्धा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येईल 9 लाख. ओके. आता इथे अमाऊंट लास्ट इयरच्या कम्पेअरमध्ये करंट इयर इन्क्रीज पण नाहीये डिक्रीज पण नाहीये. सो 0 आणि पर्सेंटेज सुद्धा येतील 0 0. क्लिअर झालं का. लास्ट इयरच्या कम्पेअरमध्ये अमाऊंट इन्क्रीज पण नाहीये डिक्रीज पण नाहीये. म्हणजेच 9 लाख मायनस 9 लाख केलात तर काय येईल 0 येईल. पर्सेंटेज 0 डिवायडेड बाय 9 लाख इंटू 100 0. दॅट्स वाय 0. इथे हेडिंग द्या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके. देन थर्ड पॉइंट मध्ये आपण काय करतो नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट. ओके. ग्रॉस प्रॉफिट आपण कसा फाइंड आउट करतो. सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सो 11 लाख मायनस 9 लाख किती येतील मग 2 लाख फर्स्ट इयरचा जीपी मिळेल तुम्हाला. सेकंड कॉलम मध्ये सेकंड इयरचा जीपी मिळेल 12 लाख मायनस 9 लाख किती येणार आहे 3 लाख. इज इट क्लिअर. ओके. सो 3 लाख मायनस 2 लाख म्हणजेच कितीने इन्क्रीज झालेला आहे 1 लाखने तुमचा जीपी हा इन्क्रीज झालेला आहे. दॅट्स वाय इथे आपण 1 लाख मेन्शन केले. पर्सेंटेज ड्रॉ करा कॅल्क्युलेट करा. 1 लाख डिवायडेड बाय 2 लाख इंटू 100 म्हणजेच किती पर्सेंटेज येतील 50%. ओके. देन नेक्स्ट पॉइंट नंबर 4 लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग
एक्सपेन्सेस. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते दिलेले आहेत ते ॲज पर दी प्रॉब्लेम जरा बघा का कोणते कोणते दिले ते वन बाय वन मेन्शन करा. फर्स्ट आहे ऑफिस एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर आहे सेलिंग एक्सपेन्सेस, थर्ड आहे फिनान्शियल एक्सपेन्सेस. ओके, अमाऊंट पुटअप करा वन बाय वन. ऑफिस एक्सपेन्सेस फर्स्ट इयर आहे 1 लाख, सेकंड इयर आहे 1,25,000. सो अमाऊंट काय झालेली आहे 25,000 ने इन्क्रीज झालेली आहे. ओके, पर्सेंटेज फाइंड आउट करा. 25,000 डिवायडेड बाय 1 लाख, पर्सेंटेज येतील 25%. ओके, सेलिंग एक्सपेन्सेस अमाउंट फर्स्ट इयर 50,000 अँड सेकंड इयर 1 लाख. सो अमाऊंट काय झालेली आहे इथे इन्क्रीज झालेली आहे 50,000 ने. पर्सेंटेज फाइंड आउट करा. 50,000 डिवायडेड बाय 50,000 इंटू 100 म्हणजेच पर्सेंटेज मिळतील तुम्हाला 100%. फिनान्शियल एक्सपेन्सेस फर्स्ट इयर फिनान्शियल एक्सपेन्सेस आहेत 20,000. देन सेकंड इयर फिनान्शियल एक्सपेन्सेस आहेत 30,000. काय दिसत आहे तिथे फिनान्शियल एक्सपेन्सेस सुद्धा काय झालेले आहेत तर इन्क्रीज झालेले आहेत 10,000 ने. पर्सेंटेज फाइंड आउट करा. 10,000 डिवायडेड बाय 20,000 इंटू 100 म्हणजेच काय मिळतील पर्सेंटेज 50%. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचं कॅल्क्युलेशन करतो. टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑफिस एक्सपेन्सेस प्लस सेलिंग एक्सपेन्सेस प्लस फिनान्शियल एक्सपेन्सेस. दॅट्स वाय 1 लाख प्लस 50,000 प्लस 20,000 म्हणजेच येतील 1,70,000. ओके, फर्स्ट इयर. सेकंड इयर टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 1,25,000 प्लस 1 लाख प्लस 30,000. सो किती मिळणार आहेत 2,55,000. देन 1,75,000 लास्ट इयरच्या कम्पेअरमध्ये अमाऊंट काय दिसते 2,55,000 ही इन्क्रीज झालेली आहे. कितीने इन्क्रीज झाली आहे 85,000 ने इन्क्रीज झालेली आहे. ओके, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. 85,000 डिवायडेड बाय 1,70,000 इंटू 100 किती मिळतील मग पर्सेंटेज 50%. ओके, आणि याला हेडिंग द्या मग टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ओके, टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. देन लास्ट पॉइंटमध्ये आपण काय करतो मग नेट प्रॉफिट ड्रॉ करायचं आहे. नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट म्हणजेच काय तर ब्रॅकेटमध्ये लक्षात राहण्यासाठी मेन्शन करून ठेवा. काय करतो आपण 3 - 4 म्हणजेच 2 लाख मायनस 1,70,000. फर्स्ट इयरचा नेट प्रॉफिट येईल 30,000. ओके, फर्स्ट इयरचा नेट प्रॉफिट येईल 30,000. सेकंड इयरचा नेट प्रॉफिट काय मिळेल तुम्हाला जीपी किती आहे 3 लाख. ओके, देन टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस करा 2,55,000 म्हणजेच मिळेल तुम्हाला 45,000. ओके, नेट प्रॉफिट काय दिसतो इथे इन्क्रीज झालेला आहे लास्ट इयरच्या कम्पेअरमध्ये. कितीने इन्क्रीज झालेला आहे तर 50,000 ने इन्क्रीज झालेला आहे. ओके, पर्सेंटेज फाइंड आउट करा. 15,000 डिवायडेड बाय 30,000 इंटू 100 म्हणजेच मिळतील तुम्हाला सेम 50%. ओके, हा मिळाला तुम्हाला नेट प्रॉफिट.
इज इट क्लिअर? इन शॉर्टमध्ये मी रिपीट करते. फर्स्ट आपण नेट सेल घेतलेला आहे, अमाऊंट पुटअप केली, देन लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्डमध्ये ॲज पर दी प्रॉब्लेम काय काय दिलेलं आहे? ओपनिंग स्टॉक आहे, परचेसेस आहेत, वेजेस आहेत. अमाऊंट पुटअप करून घेतल्या. ओके, ॲज पर दी प्रॉब्लेम इथे अमाऊंट मेन्शन केल्या. हे दोन अमाऊंट कॉलम आपल्याला फाइंड आउट करावे लागतात कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंटमध्ये. लास्ट इयरच्या कम्पेअरमध्ये करंट इयरची अमाऊंट इन्क्रीज झाली की डिक्रीज झालेली आहे हे मेन्शन करतो आपण कॉलम नंबर 3 मध्ये. आणि कॉलम नंबर 4 मध्ये पर्सेंटेज फाइंड आउट करतो. म्हणजेच कॉलम नंबर 3 डिवायडेड बाय कॉलम नंबर 1 इंटू 100. ओके, मग तुम्हाला मिळेल पर्सेंटेजचा कॉलम. देन कॉस्ट ऑफ गुड सोल्ड लक्षात आलं का आपण फाइंड आउट कसं केलेलं आहे? ओपनिंग स्टॉक, देन परचेस, देन वेजेस याची प्लस करून मग क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा, मग मिळेल तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. देन सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड केल्यानंतर मिळेल तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट म्हणजे जीपी. ओके, सेम प्रोसेस फॉलो केली आपण. जीपी काय दिसतोय? इन्क्रीज झालेला आहे 1 लाखने. पर्सेंटेज फाइंड आउट केली. त्याच्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस केले. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आता डिरेक्टली दिलेले आहेत ॲज पर दी प्रॉब्लेम. ऑफिस एक्सपेन्सेस दिलेला आहे, सेलिंग एक्सपेन्सेस दिलेला आहे, फिनान्शियल एक्सपेन्सेस आहेत. अमाऊंट पुटअप करून घेतल्या, इन्क्रीज डिक्रीज फाइंड आउट केलेला आहे, पर्सेंटेज फाइंड आउट केलेला आहे. टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची टोटल केली आपण. फर्स्ट कॉलम आला 1,70,000, सेकंड कॉलम आलेला आहे 2,55,000, म्हणजेच इन्क्रीज झालेली आहे 85,000ने इन्क्रीज झालेले आहे. आता बऱ्याच वेळी प्रॉब्लेममध्ये आता काय असणार आहे सांगते. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये डिटेल आयटम दिले जातील, म्हणजे सॅलरी असेल, रेंट असेल. ओके, ऑफिसशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत ते डिटेल देतील. सेलिंग एक्सपेन्सेसशी रिलेटेड आहेत ते डिटेल देतील थोडे. फिनान्शियल एक्सपेन्सेस थोडेसे डिटेल देतील. आणि प्रॉब्लेम तुम्हाला 15 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. हे जे शॉर्ट प्रॉब्लेम आहेत हे 7 मार्क्ससाठी किंवा 8 मार्क्ससाठी विचारले जातात. आणि त्याच्यानंतर मग नेट प्रॉफिट. काही वेळा प्रॉब्लेममध्ये नॉन ऑपरेटिंग इन्कम विचारतात किंवा नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेले असतात. मग लक्षात ठेवायचं, नॉन ऑपरेटिंग इन्कम असतात ते ॲड करतो आपण, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असतात ते लेस करतो. ओके, आजचा प्रॉब्लेम क्लिअर झाला का सगळ्यांना? जर कोणाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकताय. थँक्यू.